Cancer Healer Center, a new beginning. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अर्थ खात्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार. फायलींना लवकर मंजुरी मिळत नाही, तसंच आमदारांच्या विकास कामांना अडथळा येत असल्याची शिंदेंची तक्रार. सूत्रांची माहिती. रायगडावर ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी. अमित शहांच्या उपस्थितीमधील शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण झालंच नाही. स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्याची कबर महाराष्ट्रातच. गृहमंत्री अमित शहांचं किल्ले रायगडावर वक्तव्य. तसंच औरंगजेबाचा महाराष्ट्रातच पराभव झाला, अमित शहा यांचं विधान. शहाणपणा केला तर मान उडवेन. महाराष्ट्रातील बकऱ्याला दिल्लीमधून धमकी. 2 ते 3 दिवस थांबा, माझ्या ट्विटचा अर्थ कळेल. संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना डिवचलं. राऊतांकडून एसांशी उल्लेख करत खाटकाच्या लाकडावर उभा असलेला बकरा ट्विट. गाढवाचा फोटो ट्विट करत नरेश मस्केंकडून संजय राऊतांच्या टीकेला उत्तर. आम्ही बकरे आहोत की वाघ ते जनता ठरवेल. जनतेला ठरवलंय, खासदार मस्केंचा ट्विट. तुम्ही लपणारे उंदीर. एकनाथ शिंदे तुम्हाला पुरून उरले. मंत्री संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर पलटवार. राजभवनाच्या परिसरात शिवरायांचं स्मारक व्हावं. गृहमंत्री अमित शहांसमोर उदयनराजेंची मागणी. तसंच दिल्लीतही शिवरायांचं स्मारक व्हावं. उदयनराजेंकडून इच्छा व्यक्त. अरबी समुद्रात कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवरायांचं भव्य स्मारक उभारणारच. उदयनराजे यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. शिवरायांबरोबर जे मावळे लढले त्यांच्या समाधी का नाही बांधल्या? मावळ्यांपेक्षा कुत्र्याचं योगदान जास्त आहे का? वाघ्याच्या समाधीवर उदयनराजेंचा संतप्त सवाल. सुनील तटकरे यांच्या घरी गृहमंत्री अमित शहांचं स्नेहभोजन. शहांच्या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. सुनील तटकरे यांची माहिती. शरद पवार आणि अजित पवार एकाच बैठकीमध्ये उपस्थित. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलच्या बैठकीला उपस्थित. रायगड दौऱ्यानंतर अजित पवारांची बैठकीला उपस्थिती. आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसं तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे. जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी हे सांगताना मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. मोफत उपचाराच्या नावावर प्रकाश आमटेंकडून सुद्धा औषधापोटी 5 लाख उकळले. विजय वडेट्टीवार यांचे दीनानाथ रुग्णालयावर आरोप. मंगेशकरांचं नेहरूंसमोरचं गायन देखील मोफत नव्हतं. वडेट्टीवारांचा पुन्हा निशाणा. मेंदूला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा न झाल्यामुळे ईश्वरी भिसेंचा मृत्यू. पेशींवर परिणाम होऊन मेंदूचं कार्य बिघडल्याचा माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल. तातडीनं उपचाराची गरज होती, अहवालामध्ये नमूद. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील शेतकऱ्यांच्या हरकतींवर सुनावणी घ्या. सांगलीमध्ये शेतकरी कामगार पक्षाची मागणी. एकूण 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हरकत. कॉरिडॉरच्या विरोधामध्ये पंढरपूरमध्ये स्वाक्षरी मोहीम. सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलनकर्त्यांची विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रदक्षिणा. अकोला मंगळूरपीर रस्त्यावर विटांचा ट्रक दुचाकीवर उलटला. ट्रक खाली दबून 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. दगडपारवा गावाजवळील दुर्घटनेमध्ये 2 जण जखमी. संगमनेरमध्ये मिरवणुकीच्या दरम्यान आयोजक आणि ढोल वादक भिडले. आमदार अमोल खताळ आणि पोलिसांसमोरच राडा. पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. काही काळ तणावाचं वातावरण. पश्चिम रेल्वेवरील नाईट ब्लॉकचा प्रवाशांना फटका. 2 दिवसात 344 लोकल रद्द झाल्यामुळे तारेवरची कसरत. आज रात्रीही प्रवासाचं नियोजन करून बाहेर पडण्याचं आवाहन. सोन्याच्या दरामध्ये 24 तासात 800 तर चांदीच्या दरात 1500 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 95,900 रुपयांवर. जळगावच्या सराफा बाजारात सलग 3 दिवस सोन्याचे दर चढतेच. अष्टविनायकासह 5 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता नियमावली लागू. मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक मंदिरात नियमावली लागू. मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून दर्शनासाठी न येण्याची विनंती. मंजुरीसाठी पाठवलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांना 3 महिन्यांची मुदत. सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. तामिळनाडू सरकारची 10 मंजूर विधेयकं राज्यपालांकडे प्रलंबित असल्याच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. Cancer Healer Center, a new beginning.